महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला। नाशिकच्या लिंगपिसाट अशोक खरात या बोंदू बाबाची चर्चा आता थांबत असतानाच पुण्यामध्ये एक मिश्रा बाबा नावाचा एक लिंगपिसाट स्वतःला देव मानणारा बाबा काल अटक करण्यात आला आहे। फरक इतकाच की अशोक खरातला उच्चभ्रू राजकारणी व शासकीय अधिकाऱ्यांच्या महिला किंवा मुली लागत असत, त्यांना तो आपल्या जाळ्यात ओढत असे व टेबल टेनिस खेळत असे, परंतु या मिश्रा बाबाला आयटी क्षेत्रातील मुली लागत असत। त्यामुळे असे दिसून येत आहे की महाराष्ट्रात आजही असे लिंग पिसाट व लोकांना फसविणारे बाबा आपले काम करत आहेत, हे यावरून स्पष्ट होत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र। अपडेट राहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला पाहूया हा लिंग पिसाट राधा मोहन मिश्रा कोण आहे आणि काय आहे। मिश्रा बाबा प्रकरण। हे प्रकरण पुण्यातील वाघोली ओबले नगर येथील भूमिगत बंकर आश्रमाशी संबंधित आहे। मुख्य आरोपी राधा मोहन मिश्रा उर्फ मिश्रा बाबा वय 59 याला 18 जून 2026 च्या सुमारास मध्यरात्री छापा अटक करण्यात आली। यावेळी 4 उपचार अधिकारीवर 100 पोलीस या रात्रीच्या छाप्यात हजर होते, कारण या लिंग पिसाट मिश्राने आपल्या आश्रमाच्या खाली एक भुयार बनवले होते व त्याने भुयार बनवून पळून जाण्यासाठी रस्ता तयार केला होता। पोलिसांची चाहूल लागली असती तर तो त्या भुयारातून बाहेर पळून गेला असता। मुख्य घटना काय आहे। एका महिलेच्या 41 वर्षीय एक प्रोफेशनल हरियाणा मूळची तक्रारीवरून पुणे क्राईम ब्रांचने छापा टाकला। तिने आरोप केला की 15 ते 25 वर्षांपासून 2001 पासून मिश्रा बाबाने तिचे लैंगिक शोषण, शारीरिक मानसिक छळ केला। यात इलेक्ट्रिक शॉक देणे, त्याचे मूत्र पिण्यास भाग पाडणे, ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग, इस्टेट मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न, कुटुंबापासून अलग करणे इत्यादी गंभीर आरोप आहेत। तो स्वतःला देवाचा अवतार किंवा दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांना आणि भक्तांना आकर्षित करत असे। आरोग्य, आर्थिक, कौटुंबिक समस्या सोडवतो असे भासवत असे। आश्रमात भूमिगत बंकर सदृश अंडरग्राउंड बंकर लाईक स्ट्रक्चर होता, ज्यात टनेल सुरंग बनवण्याचे काम पळून जाण्यासाठी सुरू होते। तेथे सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पैसे, दागिने, औषधे जप्त करण्यात आली। मुख्य छळ मानवी पीडितेवर, महिलांवर केंद्रित आहे। या लिंग पिसाट मिश्रा बाबाबरोबर इतर त्याच्या 8 साथीदारांना आता अटक झाली आहे। मुख्य आरोपी राधा मोहन मिश्रा 59, सहकारी 7 जण, 6 महिला, कीर्ती हंसराज आहूजा, कनिका हंसराज आहूजा, खुशबू गजेंद्र हया, श्वेता आवाद बिहारी मिश्रा, अमृता आवाद बिहारी मिश्रा, श्वेता संजय पांडे आणि एक पुरुष स्वामी कमल नायन वय 58। एकूण 8 जणांना अटक झाली असून त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। पोलीस अजून इतर पीडित भक्तांची चौकशी करत आहेत। आणखी महिला सामील असल्याची शक्यता तपासली जात आहे। इतर तपशील। मिश्रा हरियाणाचा रहिवासी, पुण्यात 8 वर्षांपासून होता। आश्रमातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल, पेन ड्राईव्ह, कॅश सुमारे 6,50,000, दागिने 15 लाख जप्त करण्यात आले। FIR मध्ये बलात्कार, छळ, फसवणूक, ब्लॅकमेलिंग, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड एरॅडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाइस ऍक्ट इत्यादी कलमे त्यांच्यावर लावली असून कायद्याची प्रक्रिया चालू आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्रात आजही गावागावात अशा प्रकारचे बोंदू बाबा आपल्या भुलथापाने लोकांना फसवत आहेत व समाजातील काही लोकांचा या बोंदू बाबांवर विश्वास आहे। त्यामुळे हे बोंदू बाबा आजही महाराष्ट्रात कार्यरत आहेत। महाराष्ट्रभर परप्रांतातून, विशेष करून बंगाली व उत्तर भारतीय बिहारी तडीपार गुंडांनी महाराष्ट्रात येऊन बुवाबाजीचा धंदा सुरू केलेला आहे। जोपर्यंत समाज अशा बोंदू बाबांपासून दूर राहत नाही तोपर्यंत हे धंदे सुरूच राहतील। अनेक महिलांचे, मुलींचे यात बळी जातील, हे मात्र नक्की। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.